नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी आपण घेऊन आलो खास आणि स्पेशल कृषी उन्नती योजना। मग केवाय किंवा कृषी उन्नती योजना नेमका आहे काय आणि या संदर्भात गव्हर्नमेंटने जो नवीन जीआर काढलाय या योजनेअंतर्गत तो कुठला आहे, त्या संदर्भात सविस्तर, खात्रीशीर आणि अधिकृत माहिती कोणती आहे ती आपण सविस्तर पाहणार आहोत याच व्हिडिओच्या माध्यमातून। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा। यामुळे नवीन येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचेल। तसंच आपल्या चॅनलवरती इतर भरपूर साऱ्या विषयावर आपण व्हिडिओ बनवून ऑलरेडी टाकलेले आहेत, ते जर तुम्ही पाहिलेले नसेल तर नक्कीच पहा। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा, आपण कृषी उन्नती योजना याच्यामध्ये कृषी विस्तार उपविभागामार्फत किंवा त्याच्या अंतर्गत राज्याचा कृषी विस्तार जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये सुधारणेसाठी सहाय्य आत्मा योजना ही 2025 आणि 26 साठी राबवण्यासाठी गव्हर्नमेंटने मान्यता प्रदान करावी किंवा करण्याबाबत इथं तुम्हाला एक जीआर आलेला पाहायला मिळतो। आता हा महाराष्ट्र शासनाचा जीआर आहे मित्रांनो। याच्यामध्ये पाहू शकता कृषी पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग याच्याकडून आलेला हा जीआर आहे। याचा पत्ता पण मेन्शन आहे आणि 21 एप्रिल 2025 चा जीआर आहे, तुम्ही पाहू शकता इथे सरळ सरळ। आता याच्यामध्ये बघा, आता केंद्र पुरस्कृत कृषी उन्नती योजना काय, पहिले आपण हे समजून घेऊयात। कृषी उन्नती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तांत्रिक पद्धतीचं शिक्षण देण्याचं काम या योजनेअंतर्गत होत असतं। जसं की शेताशी निगडीत जे काही कामं असतील त्याचं एक तांत्रिक प्रकारचं शिक्षण या योजनेअंतर्गत दिलं जातं किंवा हे देण्यासाठी एक उपक्रम राबवला जातो कृषी विस्तार उपविभागामार्फत। तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काही सुधारणा करण्याकरिता आत्मा योजना चालू केलेली आहे केंद्राची आणि राज्याची। ते याच्यामध्ये 60-40 चं एक अर्थसहाय्याचं एक प्रमाण असतं। आता 60-40 मध्ये 60 मध्ये केंद्राचा हिस्सा असतो आणि राज्याचा 40% हिस्सा असतो, असं 60-40 च्या प्रोपोर्शन मध्ये ही योजना राबवण्यात येते। तर याच्यामध्ये सन 2025 आणि 26 मध्ये एकूण 83.33 कोटीचा रकमेचा राज्य कृषी विस्तार कृती आराखडा, ज्याला SEWP असं म्हणतो, तो तयार करण्यात आलेला आहे। आणि माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24/3/2025 रोजी राज्यस्तरीय प्रकल्पाची मंजुरी समितीची एक बैठक संपन्न झाली, ज्याला आपण SLSC असं सुद्धा म्हणतो। तर त्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं की वार्षिक कृती आराखडा जो असतो त्यासाठी प्रकल्पाची मंजुरी समितीची मान्यता प्राप्त झाली की बाबा हे अशा पद्धतीने कृती आराखडा आहे आणि ही योजना अशा पद्धतीने राबविण्यात यावी। त्यासाठी 2/4/25 रोजी सदर आराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी शासनास सादर केलेला आहे आणि लवकरच तो मान्य होईल। त्याबाबत सदर योजना अंमलबजावणीसाठी कृषी आयुक्तालय जे आहेत त्यांना सादर केलेल्या कृती आराखड्याची मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्याबाबत शासन पुढील प्रमाणे निर्णय घेतात। आता शासनाने कोणता निर्णय घेतलेला आहे हे आपण इथं पाहूया। 2025 आणि 26 साठी केंद्र पुरस्कृत कृषी उन्नती योजना केवाय कृषी विस्तार उपविभागाअंतर्गत राज्याच्या कृषी विस्तार कार्यक्रमामध्ये सुधारणा करण्याकरता किंवा सुधारणा सहाय्य साठी आत्मा योजनेची अंमलबजावणी प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे, म्हणजे त्याला ती मान्यता दिलेली आहे। तसंच 25 आणि 26 साठी 83.33 कोटीचा निधी रकमेचा राज्य कृषी विस्तार कृती आराखड्यात प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे। तर तेवढ्या रकमेची एक प्रशासकीय मान्यता या योजनेअंतर्गत देण्यात आलेली आहे। आणि याच्या सोबतच भौतिक लक्षांकाचे एक प्रपत्र जे आहे एक ते जोडलेलं आहे असं त्यांना सांगितलेलं आहे। या संदर्भात तुम्हाला शासन निर्णयाची जी कॉपी आहे ती तुम्हाला मी कमेंट मध्ये प्रोव्हाइड करणार आहे, तुम्ही स्वतः जाऊन सुद्धा ती वाचू शकतात। आणि तसंच ही कृषी उन्नती योजना लवकरच चालू होणार आहे आणि या अंतर्गत आपण सर्व शेतकरी बांधव अर्ज करू शकतो। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत या कृषी उन्नती योजनेचा लवकरच पोहोचेल। आणि हो, हा व्हिडिओ आवडला असल्यास काय करायचे, लाईक करायचे। काही अडचणी असतील किंवा या संबंधित काही क्वेरीज असतील किंवा नवीन येणारा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहिजे असेल तर तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो।
व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.